आणि जेव्हा आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची असतात तेव्हा सर्वात प्रथम तर आपण आपल्या मनात तो विचार स्ट्रॉंग करतो की आपल्याला हे पूर्ण करायचंय, आणि त्यानंतर आपल्याला साथ मिळते ती म्हणजे आपल्या कुटुंबाची. तर तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. काय नाही, एक सर्वसामान्य कुटुंब आहे माझं. माझी बायको अमिता, जिने मला खूप सांभाळून घेतलं. म्हणजे पैसे येत होते तेव्हाही, पैशाचा ओघ जेव्हा कमी होतो तेव्हाही, किंवा सगळ्या ह्या प्रवासामध्ये ना तिने खूप सांभाळले. मला सांभाळले म्हणण्याचे कुटुंबाला सांभाळले, ज्यामुळे मी बाहेर बिनधास्तपणे मुक्तपणे काम करतोय. आणि एक विश्वास, प्रेम आणि एक आधार असं काही बरंच काही दिलंय. माझ्या दोन्ही मुलांनी सुद्धा. माझा मुलगा सार्थक आज VFX करतोय, तो जॉबला सुद्धा लागला, माझा मोठा मुलगा. मुलगी दिशा, जी आता या क्षेत्रामध्ये काहीतरी तिला करावंसं वाटतंय. पण ज्या प्रोसेसने मी आलो एकांकिका स्पर्धा वगैरे करत, तो इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेईल. आता त्याची 10वी नंतर आता 11वीत गेली ती. उत्तम कॉलेज आणि उत्तम ग्रुप मिळणं फार महत्वाचं असतं. जसं आम्हाला काही उत्तम लोक भेटली आणि एक जुनून आमच्या मानगुटीवर जो बसला, म्हणजे या कलेने आमच्या मनावर गारुड केलं आणि म्हणून काहीतरी करावंसं वाटलं. आणि आज ज्यामुळे तुम्हाला मला या पॉडकास्टच्या इंटरव्ह्यूला जर बोलवावंसं वाटलं, तर याचं कारण मला असं वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या सुरुवातीला मी केल्या आणि पुढे मग हा प्रवास करत इथपर्यंत पोहोचलो. तर लेखीला सुद्धा तसंच सांगितलं. खूप छान सर, नक्कीच. कारण मी कुटुंबाबद्दल जर सांगेन तर माझ्या सुद्धा कुटुंबाचं माझ्या या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान आहे.